जी जमीन अस्तित्वातच नाही ती हडप केली असं अजित गांधी सांगत आहेत. रस्त्याचं कमी जास्त पत्रक न झाल्याचा गैरफायदा घेऊन अजित गांधींनी ती जमीन खरेदी केली. त्या निकालाच्या विरोधात अजित गांधी हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने त्यांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टात तर दाखल सुद्धा करून घेतलं नाही त्यांचं. मी नितीन खराडे, शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मी 96 सालापासून ते 2006 पर्यंत सचिव म्हणून काम केलेलं आहे. समाज माध्यमामध्ये सध्या अजित गांधी यांची एक क्लिप फिरत होती. त्या क्लिपमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की जयसिंह मोहिते पाटलांनी माझी जमीन हडप केलेली आहे. त्याची वस्तुस्थिती सांगण्याकरता मी आज इथं आपणासमोर उपस्थित आहे. जी जमीन अस्तित्वातच नाही ती हडप केली असं अजित गांधी सांगत आहेत. सहकारमर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केल्यानंतर संस्थेला जागा मिळावी म्हणून सरकारकडे मागणी अर्ज केलेला होता. तेव्हा सरकारने देशमुखांची जमीन, हंसाजीराव देशमुख यांची अकलूज येथील गट नंबर 346 एकूण जमीन होती 16 एकर 29 गुंठे. त्यापैकी संस्थेला ॲक्वायर करून 15 एकर 18 गुंठे हे शिक्षण प्रसारक मंडळाला सरकारने अलॉट केली. जमीन अलॉट करत असताना त्याचा नकाशा झाला. नकाशा होऊन लाल रंगामध्ये ॲक्वायर केलेली जागा आहे. आता आपण सध्या जिथं बसलोय इथून ते पेट्रोल पंपापर्यंतची जी जागा आहे ती शिक्षण प्रसारक मंडळाला एकूण 16 एकर 29 गुंठ्यापैकी 15 एकर 18 गुंठे जमीन अलॉट झालेली होती. आणि उर्वरित जी जमीन राहिली 1 एकर 11 गुंठे हे क्षेत्र रस्त्यात गेलेलं असल्यामुळं, जो सांगोला अकलूज हा जो रस्ता आहे त्या रस्त्यातलं ते क्षेत्र असल्यामुळं ते जमीन काही आम्हाला मिळाली नाही. ॲक्वायर म्हणून मूळ मालकाचं नाव त्या जमिनीला तसंच राहिलं आणि शिक्षण प्रसारक मंडळाला वेगळं नाव पडलं. त्याचा गट नंबर वेगळा पडला. शिक्षण प्रसारक मंडळाला मिळालेल्या जमिनीचा गट नंबर 346 पैकी पडलेला आहे. त्यानंतर त्याला 90 गट नंबर पडला आणि जो ॲक्वायर होऊन राहिलेलं जे क्षेत्र आहे की जे रस्त्यात गेलेलं होतं त्याला 346 पैकी असा गट नंबर पडला आणि त्या राहिलेल्या उर्वरित जागेला, जमिनीला हंसाजीराव माने देशमुख यांचं नाव तसंच राहिलं आणि मीरा शिकूळ म्हणून फुलेंची नावं राहिली. याचा गैरफायदा घेतला गेला की रस्त्याचं कमी जास्त पत्रक न झाल्याचा गैरफायदा घेऊन अजित गांधींनी मीरा शिकूळ यांना हातीशी धरून सरकार प्रांत ऑफिसला जाऊन त्याचा चारा भरला, त्याचं काय काय करून ती जमीन खरेदी केली. अजित गांधीच्या बरोबर जगन्नाथ शिंदे हेही होते. त्या दोघांनी मिळून जमीन खरेदी केली. त्यापैकी अजित गांधीने 25 गुंठ्याची जमीन खरेदी केली. त्याला 90चा ब असा त्यावेळेला गट नंबर सर्वे नंबर पडलेला होता आणि राहिलेली जी जमीन होती त्याला 90चा 1 असा पडला. तो होता 26 गुंठेचा. त्यापैकी 11 गुंठे अजित गांधीचे होते आणि 15 गुंठे जगन्नाथ शिंदेचे होते. असं त्यांनी ते खरेदी खत केलं. पण जे वास्तविक जमीनच नव्हती. मग त्यांनी काय केलं की रातोरात एक दिवशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पूर्व बाजूचा जो कोपरा आहे त्या जमिनीमध्ये कब्जा रात्री घातला आणि ही जमीन माझी आहे असं दाखवून मेहरबान कोर्टात दावा दाखल केला. कोर्टात दावा दाखल करून कोर्टात माझ्या जमिनीत हरकत अडथळा शिक्षण प्रसारक मंडळाने करू नये असा अर्ज केला. तिथं सुनावणी झाली आणि कोर्टाने अजित गांधीच्या बाजूने निकाल देऊन मनाई दिली की आम्ही त्याला हरकत अडथळा करू नये. त्या आदेशाविरोधात मी अपील केलं पंढरपूरच्या कोर्टामध्ये आणि पंढरपूरच्या कोर्टामध्ये ज्या वेळेला कोर्टाच्या निदर्शनाला आलं की ही जमीन रस्त्यात गेलेली आहे, तिथं जमीनच अस्तित्वात नाही, त्यामुळं अजित गांधींचा दावा तिथं फेटाळून लावला आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने निकाल दिला गेला. त्या निकालाच्या विरोधात अजित गांधी हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने त्यांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टात तर दाखल सुद्धा करून घेतलं नाही त्यांचं की जमीनच अस्तित्वात नाही. त्या जमिनीच्या संदर्भामध्ये ते माझी जमीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं हा मूळ दावा परत
माळशिरस कोर्टात चालू झाला आणि त्याचा निकाल मागच्या गेल्या वर्षी लागलेला आहे. त्या निकालातही अजित गांधींची जमीन इथं अस्तित्वात नाही, ही जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे राहिलेली जमीन, आणि रस्त्याचं क्षेत्र जे आहे ते कमी जास्त पत्रक झालं नसल्यामुळं त्याचा फायदा घेऊन अजित गांधींनी ही खरेदी खत केलेलं होतं. त्यानंतर पुढे आणखीन एक काय झालं की जो अजित गांधी बरोबर जगन्नाथ शिंदे यांनी जे 15 गुंठ घेतलं होतं त्याच्या ज्यावेळेला हे लक्षात आलं आणि त्यानं ज्यावेळेला बघितलं की इथं जमीन अस्तित्वात नाही, त्यानं केलेला दावा कोर्टातून काढून घेतला आणि हे जे 15 गुंठ होतं ते शिक्षण प्रसारक मंडळाला बक्षीसपत्र करून देऊन टाकलं. मीन वाईल अजित गांधींनी ज्यावेळेला ती जमीन घेतली 25 गुंठ आणि 11 गुंठ असं जे म्हणतात ते 36 गुंठ माझी जमीन आहे, या 36 गुंठ्यापैकी काही गुंठ्याचं त्यांनी शेतकरी बँक म्हणजे सध्याची जी शंकरराव मोहिते पाटील बँक आहे त्या बँकेबरोबर साठेखत केलं आणि बँकेला त्यातली जमीन काही विकली आणि विकल्यानंतर ज्यावेळेला बँक जागा बघायला आली त्यावेळेला जागाच त्यांना दाखवता आली नाही. त्यामुळे बँकेनं अजित गांधीच्या विरोधात माळशिरस कोर्टात आमची फसवणूक केलेली आहे, आम्हाला खोटं साठेखत करून दिलं म्हणून दावा दाखल केला. त्या दाव्याचाही निकाल कोर्टात लागला, शंकरराव मोहिते पाटील बँकेच्या वतीने लागला आणि तिथंही सांगितलं गेलं की ही जमीनच अस्तित्वात नाही, ही जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे. त्यामुळे अजित गांधीच्या नावावर फक्त कागदोपत्री पोकळ हा 7-12 उतारा आहे, इथं जमीनच अस्तित्वात नाही. जो रस्त्याचं क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजेच ती अजित गांधीच्या नावावर असलेली जमीन आहे. त्यामुळं अजित गांधी समाज माध्यमामध्ये जो प्रचार करतोय की माझी जमीन लाटली, माझी जमीन लाटली, हे असं काहीही झालेलं नाही. ही जमीनच अस्तित्वात नाही, नसलेल्या जमिनीचं हा बाऊ करून लोकांची दिशाभूल करत आहे. सध्या अकलूजमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याकरता हे खोटे प्रचार ते करत आहेत. अजित गांधी म्हणतात की तेच सांगतो की त्याची जमीन आम्ही नावावर केलेलीच नाही, त्यांनीच जमीन त्याची घेतलेली आहे. त्यांनी जमीन घेतली कोणाकडून? फुलेंकडून खरेदी केलेली आहे, शिक्षण प्रसारक मंडळाकडून खरेदी केलेली नाही. आणि जी फुलेंकडून खरेदी केली ते मी मगाशी सांगितलं की जे 15 एकर 11 गुंठे शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाली आणि उर्वरित राहिलेलं जे रस्त्याचं क्षेत्र आहे जे कमी जास्त झालेलं नाही 1 एकर 11 गुंठे हे त्या फुलेंच्या नावावर राहिलं आणि ते फुलेंकडून त्याने ते जमीन खरेदी केलेली आहे 1 एकर 11 गुंठे. म्हणजे जगन्नाथ शिंदे आणि अजित गांधी या दोघांनी मिळून ते 1 एकर 11 गुंठे खरेदी केलेलं. खरेदी करताना नकाशामध्ये त्यांचा स्पॉट कुठेतरी दाखवला नाही ना, तेच सांगतो ना, खरेदी करताना त्यांनी स्पॉट दाखवलं नाही, त्यांनी मनाने चतुसीमा टाकल्या आणि चतुसीमा दाखवून आमच्या बाजूचा कोपरा आहे असं दर्शवलं. परंतु कलेक्टर साहेबांनी ज्यावेळेला शिक्षण प्रसारक मंडळाला जमीन दिली त्यावेळेला मोजणी झालेली आहे, त्याचा नकाशा माझ्याकडे आहे. त्या नकाशावर क्लिअर स्पष्ट लिहिलेलं आहे की रस्त्याचं क्षेत्र सोडून रस्ता गेलेला आहे, रस्त्याचं क्षेत्र सोडून लाल रंगाने दर्शवलेली जागा शिक्षण प्रसारक मंडळाला देण्यात आलेली आहे. 100% हे मोहिते पाटलांना बदनाम करण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे. कारण माझ्याकडे संपूर्ण कागदोपत्री पुरावे आहेत, आपणाला केव्हाही दाखवू शकतो. हा जो नकाशा त्यावेळेला झाला 1900 म्हणजे जमीन ताब्यात घेताना त्या मोजणी नकाशा आहे 1952 साली जमीन मिळाली त्यावेळेला क्लिअर कट म्हटलेलं आहे बघा, सर्वे नंबर 346 सबंध सर्वे नंबर एकर पैकी सडक 1 एकर 10 गुंठे वजा जाता, 16 एकर 21 गुंठे पैकी सडक 1 एकर 10 गुंठे वजा जाता, उर्वरित बाकी जमीन 15 एकर 11 गुंठे हायस्कूल व बोर्डिंग करता मागणी या लाल रंगाने दर्शवल्याप्रमाणे दिली. असा नकाशामध्ये क्लिअर आहे की रस्त्याचं क्षेत्र ते आहे. त्यानंतर कोर्टामध्ये ज्यावेळेला अजित गांधी गेले त्या कोर्टामार्फत मोजणी झाली. कोर्टामार्फत मोजणी झाल्यानंतर सुद्धा 1 एकर म्हणजे जे रस्त्याचं क्षेत्र त्या मोजणीदारांनी दाखवलं आणि संस्थेला एक्वायर करून मिळालेली जमीन जी आहे ती दाखवली गेली. फुलेंनी त्याला फसवलं, 100% बरोबर आहे. त्याने ऍक्शन घ्यायला पाहिजे फुलेंवर, फुलेंना दाखवायला पाहिजे की माझी जमीन कुठे दाखवा मला.
केवळ ती जमिनीचं कमी जास्त पत्रक न झाल्यामुळं हा संपूर्ण हे झालेला आहे. आता त्यांनी जी क्लिप प्रसारित केली हम्म. आणि त्यांनी जे तुमच्या विरोधात केस केली हम्म. त्याच्या विरोधात तुमची काय ऍक्शन आहे? आम्ही आता 100% त्यामध्ये त्याच्या विरोधात कोर्टात दाद मागणार आहे. अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू आणि दाद मागू. यामध्ये जयश्री मोहिते पाटील यांचं काय म्हणणं? जयश्री मोहिते पाटलांनीच सांगितलं ना की ह्याच्यामध्ये काहीच नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्या वेळेला जयश्री मोहिते पाटील आणि शिक्षण प्रसारक मंडळ, जयश्री मोहिते पाटील त्यावेळेला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. ते अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर त्यांनी तो दावा दाखल केला होता आणि अजित गांधींनीच मेहरबान कोर्टाच्या हुकमाचा भंग केला म्हणून कोर्टात जयश्री मोहिते पाटलांच्या विरोधात अर्ज दिला की कोर्टाच्या हुकमाचा हे भंग करते, यांच्यावर कारवाई करावी. त्यावेळेला कोर्टाची नोटीस आल्यावर जयश्री मोहिते पाटील म्हणले मी कुठल्याही कोर्टाचा हुकमाचा भंग केला नाही, जर सिद्ध झालं तर मी जेलमध्ये बसायला तयार आहे असं त्यांनी त्यावेळेला स्टेटमेंट केलं. जेलमध्ये बसायला तयार आहे असं ज्यावेळेला स्टेटमेंट झालं त्यावेळेला तांबोळी वकिलांच्या मार्फत अजित गांधींनी कोर्टामध्ये सदरचा अर्ज नॉट प्रेस करून काढून घेतला. अजित गांधींच्या हाताशी धरून विरोधक डाव बसते असं वाटतं. 100% विरोधक डाव रचतात. इलेक्शनमध्ये हे गोष्टी बाहेर येतात हा, आणि माध्यमांवर फिरतात. हे कितपत योग्य आहे? हे संपूर्ण राजकारणाचा हे आहे. कारण विरोधक बोलत होते की अकलूजमध्ये दहशत आहे, दहशत आहे. आणि ज्या वेळेला आपल्या मार्फत चॅनल मार्फत वेगवेगळ्या चॅनल मार्फत वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या किंवा लोकांच्या मुलाखती प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि त्या लोकांनी सांगितलं की अकलूजमध्ये कसलीही दहशत नाही. मग दहशत नाही हे परत आता सिद्ध कसं करायचं? त्यामुळे जुनं 1996चं प्रकरण हे उकरून काढून माझ्यावर दहशत, माझ्यावर अन्याय झाला असा अजित गांधींच्या मार्फत पसरवण्याचा हा प्रयत्न आहे.